अदौराम तपोवनादिगमनं हत्वा मृगकाञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दालनं समुद्रतरणं लंकापुरी दानं पश्चात् रावण कुंभकर्णहरणं तद्वद्दि रामायणं रामामि तव दास दास म्हणवी माते कशाचे भय रामा जाईल ज्या स्थळी सुखगणा होईल तेथे जय रामा यात्रयी त्रिभुवनी नाही तुझ्या तारक रामा तू सकळार्थ पूर्ण करिसी तू तात मी बालक श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभं जदन विहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन रंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका दुसरे चरण संताचिया दुसरे त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती नमो हिंदू भूमी जिथे जन्मलो मी नमो हिंदू भूमी जिथे जन्मलो मी नमो पितृभूमी जिथे वाढलो मी नमो पुण्यभूमी जेच्याच कामी पडो देह माझा सदाती नमो मी नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदनम मी शौलानंदी वल्लभम उत्तम हा चैत्रमास उत्तम हा चैत्रमास नाही का? सर्वप्रथम कीर्तन रूपी श्रवण भक्तीचा लाभ घेण्यासाठी जमलेल्या मायबापांच्या चरणावर हरिभक्तांच्या चरणावर स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य तुकाराम बाबा रानकर आणि स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय मनोहर बाबा देशमुख पंढरपूरकर यांच्या शिष्याचा प्रणिपात आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या घणसोली गावामध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म उत्सव आपण या ठिकाणी मोठ्या आनंदाने करतोय आणि त्याचसाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत.
आपल्या सप्ताहाचा जर आपण विचार केला तर 52वं वर्ष आहे. म्हणजे सप्ताह 1973 साली सुरू केला आणि योगायोगा 1973 साली गुरुवर्य तुकाराम बाबा रानकर आणि कृष्णाईच्या पोटी माझा जन्म झाला. म्हणजे 1973 साली. आणि आपल्या या सौहार्द भजन मंडळाची स्थापना मला वाटतं 1952 साली झाली नाही का. म्हणजे 1952 ते आज 2025 म्हणजे 73 वर्ष होत आहेत मंडळ स्थापन होऊन, भजन स्थापन होऊन, प्रभू रामचंद्रांचं मंदिर स्थापन होऊन. जीवनामध्ये योग जर असेल तर आपल्या जीवनामध्ये जर न घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याही घडतात. आणि जरी आपण चांगल्या मुहूर्तावर जरी जन्माला आलो तरी प्रभू रामचंद्रांचं चरित्र डोळ्यासमोर ठेवा. आज संपूर्ण विश्वामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म उत्सव मोठ्या थाटानं आनंदानं आपण साजरा करतोय. परंतु रामचंद्र ज्या तिथीवर, ज्या नक्षत्रावर, ज्या वारावर जन्माला आले, ज्या कुळात जन्माला आले तरी त्यांच्या जीवनामध्ये वनवास होता हे विसरता कामा नये. प्रभू रामचंद्रांचा जन्म म्हणजे सनातन वैदिक धर्मालाच नव्हे तर साऱ्या जगाला आदर्श आहे. मुलगा कसा असावा तर प्रभू रामचंद्रांकडे पाहावं, भाऊ कसा असावा तर प्रभू रामचंद्रांकडे पाहावं, मुलगा कसा असावा तर प्रभू रामचंद्रांकडे पाहावं, आणि राजा कसा असावा प्रभू रामचंद्रांकडे पाहावं. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. आणि त्याच प्रभू रामचंद्रांचं मंदिर आपण या ठिकाणी काय करतोय, भव्य दिव्य करतोय. कारण पूर्वीच्या काळामध्ये एखादं मंदिर आपण पाहतोय, केरळ ठिकाणी गेल्यानंतर भव्य दिव्य मंदिर आहेत, कारण ती राजांनी बांधलेली मंदिर आहेत. आणि एखादा राजा ज्या वेळेला मंदिराची उभारणी करते त्यावेळेला तिथे ऍडजस्टमेंट नसते, जे पाहिजे तेच लावलं जातं. उत्तमातील उत्तम गोष्ट ही मंदिराला लागलीच पाहिजे, लागलं तर तुमच्या घराला काचा बसू नका. परंतु देवाचं जे देवालय आहे त्या देवालयाला भव्य आणि दिव्य करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अहो, आपलं घर आज आपलं आहे, उद्या मुलाचं होईल, नंतर नातवंडाचं होईल. आणि आज एकाच घरात नाही का 50-50 बऱ्याच लोकांची मालकी झाली. परंतु मंदिराचा जर विचार केला तर पिढ्यानपिढ्या हे मंदिर आपल्या गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील भाविकांना माथा टेकवण्यासाठी आणि आदर्श पाहण्यासाठी हे राम मंदिर आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अहो, भगवान शिवानी ज्याचं वंदन करावं, प्रभू शिव शंकर स्कंद पुराण असो, मार्कंडेय पुराण असो, कुठलंही पुराण घ्या, उपनिषद घ्या, रामाशिवाय कुठल्या शास्त्राचा पानही हलत नाही. भगवान शिवशंकरी पार्वती मातेला सांगतात. काही लोक म्हणतात की महाराज आम्ही कुठलं नाम घेऊ. नाम आणि मंत्र, नाम चालतं परंतु मंत्र हे कानातच दिलं जातं. आणि गुरु आणि शिष्याच्या व्यतिरिक्त तो मंत्र जर एखाद्या तिसऱ्याला कळाला तर त्या मंत्रातलं पावित्र्य चैतन्य निघून जातं. म्हणजेच काही गोष्टी गुपित असतात आणि काही गोष्टी उघड असतात. परंतु प्रभू रामचंद्रांचं चरित्र, जीवन कार्य अलौकिक आहे. ते कसं आहे सर्वांच्या समोर आहे. आणि प्रभू रामचंद्रांच्या नामामध्ये इतकं सामर्थ्य आहे, कारण तो मंत्रही आहे आणि तो नामही आहे. राम रामेती रामेती रमे मनो रमे रमे शस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. प्रत्यक्ष भगवान शिवशंकर पार्वती मातेला सांगतात की जगामध्ये सर्वात श्रेष्ठ नाम जर काय असेल, मंत्र जर काय असेल तर ते राम आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हजारो वर्ष होऊन गेली. आपल्या 5 पिढ्यांचा जर आपण विचार केला तर आपल्या वडिलांचं नाव माहिती आहे, मला माहिती आहे. सुनील तुकाराम रानकर, तुकाराम लक्ष्मण रानकर, लक्ष्मण शिनवार रानकर, शिनवार लागलो खाजवायला. परंतु प्रभू रामचंद्रांच्या
193 पिढ्या आज आपण स्पष्ट सांगू शकतोय का तर हा भारताचा इतिहास आहे. रामायण हा इतिहासही आहे, परंतु हा इतिहास कसा आहे, छंदबद्ध आहे. आणि बाकीचे इतिहास आहेत त्या इतिहासामध्ये काहीतरी ढवळाढवळ आहे. आणि प्रभू रामचंद्रांचा जन्म ज्या दिवशी झाला तो हाच दिवस आहे. आणि ह्याचं महत्व नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये भरभरून मांडलेलं आहे. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेवर करायची का तिथीवर करायची? आता ते तारखेवर जन्माला आले का तिथीवर जन्माला आले त्याचा विचार आपण करायचा. विठ्ठल जन्म उत्सव, काही म्हणतात जन्म उत्सव म्हणायचं की जयंती म्हणायची. कारण आता ज्ञानी लोकांची कमतरता बसलेले आहेत मोबाईल घेऊन. तुम्हाला जर मनामध्ये संशय असेल तर गुरु करा. कोणी म्हणतात हनुमंतरायाचा जन्मोत्सव करायचा की जयंती करायची. कारण झालंय काय की आपल्या देशामध्ये आपण जयंत्या कुणाच्याही करतोय. आता मला सांगा, ज्याची आपण जयंती करतो त्याची पुण्यतिथी करणं योग्य आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांची आपण जयंतीही करतो, पुण्यतिथीही करतो. अहो, जो जिवंत आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आहे त्याची जयंती केली जाते. आणि आपल्या पूर्वजांची आपण काय करतो, सर्व पित्री अमावस्या. लक्षात घ्या, आज नेत्यांच्या जयंत्या होत आहेत. आता तो विषय जरा अवघड आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की आजच्या दिवशी या भारत खंडामध्ये, या भारतामध्ये आजही अति प्राचीन नगर आहे. त्याच्यामध्ये काशी आहे, द्वारका आहे, आणि सर्वात प्राचीन अशी नगरी जर कुठली असेल तर ती अयोध्या आहे. आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्र अयोध्येला आले ते अयोनी संभव आहे. कुणाच्याही उदरी ही काय लीला आहे, लीला विग्रह आहे. कारण भगवंताला आणि संतांना जन्म घ्यावा लागत नाही, ते स्वतःच्या इच्छेने येतात. म्हणून त्यांच्या जयंत्या आणि जन्म उत्सव आहे. आपली इच्छा असो अथवा नसो आपल्याला यावंच लागतं आणि जावंच लागतं. म्हणून आपल्या पुण्यतिथी आहेत, सर्व पित्री अमावस्या आहे, 13वा आहे, 12वा आहे. परंतु प्रभू रामचंद्रांचा काय आहे, जन्म उत्सव आहे. विठ्ठल विठ्ठल प्रभू रामचंद्रांना या मृत्यू लोकामध्ये येण्याचं काय कार्य झालं? श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलेलं आहे की आम्ही या मृत्यू लोकामध्ये कशासाठी येतो? यदा यदा हि धर्मस्य, धर्माचा ज्या वेळेला ऱ्हास होतो, लोक धर्माने वागत नाही, संतांचं ऐकत नाही, संतांना काही ना काही करून त्रास देतात, त्यांना कैदेमध्ये टाकतात, नको ते आरोप त्यांच्यावर केले जातात. त्यावेळेला सत्याचं काही चालत नाही, असत्याचा विजय होतो, राज्य असतो. त्यावेळेला भगवंताला या ठिकाणी संतांच्या हाकेला धावून यावं लागतं. त्याच पद्धतीने प्रभू रामचंद्रांना यावं लागलेलं आहे. विठ्ठल अयोध्येमध्ये आज खूप मोठा उत्सव आहे. परंतु अयोध्येमध्ये जरी आपल्याला जाता आलं नाही तरी आपल्या पूर्वजांनी ही व्यवस्था करून ठेवलेली आहे. काय व्यवस्था केलेली आहे की ज्या गावामध्ये तुम्ही राहत असाल, ज्या नगरामध्ये तुम्ही राहत असाल, हा उत्सव आपण काय करावा? उत्सव करण्याच्या मागचं अलौकिक असा हेतू काय? कारण आज आपल्या मुलांना, तरुणांना रामाचं चरित्र माहित नाहीये. आज आपल्या तरुणांना, तरुणींना भगवान श्रीकृष्णांचं चरित्र माहित नाही. आपला धर्म कशासाठी आहे, धर्माचं महत्व काय आहे हे माहित नसल्या कारणानं आज आपल्या मुलं अधर्मानं वागतात. आणि त्याचं फळ आई वडिलांना भोगावं लागतं, गावाला भोगावं लागतं, आणि पर्यायानं त्या देशाला भोगावं लागतं. विठ्ठल प्रभू रामचंद्र प्रत्येक
एकमेकाला वेगवेगळ्या रूपामध्ये दिसलेले आहेत. राम रमयंती कृष्ण कर्षती. शास्त्रकार सांगतात की तुम्ही रामामध्ये रमा, नको त्या ठिकाणी रमू नका. आज आपण कुठं रमलोय? कुटुंब रंगलाय काव्यामध्ये, कुटुंब रंगलाय संगीतामध्ये, आणि सर्वात मोठं कुटुंब रंगलाय मोबाईल मध्ये. अहो चालू कीर्तनामध्ये आता हे वाजवणारे तरी वारकरी संप्रदायाचे पायिक आहेत. काहीतरी वाजवता वाजवता घरी आपल्या पत्नीला लाईव्ह कॉल करतात. विठाला विठाला विठला 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 विठला. म्हणून रामा भगवान श्रीकृष्ण ज्या चंद्राच्या 16 कला आहेत, कारण 16 कला का भगवंताने घेतल्या? भगवान श्रीकृष्ण कारण ते चंद्रवंशामध्ये जन्माला आले. आणि प्रभू रामचंद्र कुठल्या वंशामध्ये जन्माला आलेले आहेत? त्याच्याच कृपेने आपल्या अंगातून काय निघतोय? घाम निघतोय. आज लोक पैसा देऊन घाम काढतायत. तुम्हाला कल्पना नसेल, लोक जातात जिम मध्ये जातात आणि हजारो रुपये देतात आणि स्वतःची ही काही जी वाढलेली चरबी आहे ना, स्टीम घेतात स्टीम. आज भगवंताच्या कृपेने लाईट नसल्या कारणाने आपल्याला भगवंताच्या कृपेने ते स्टीम मिळत आहे. विठ्ठला विठ्ठला विठला 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 विठला. अहो आपल्या घरामध्ये आपल्या मुलाचा वाढदिवस असेल तर आपली धावपळ किती होते? याला आमंत्रण करू की त्याला आमंत्रण करू, आणि ज्याचा आपण वाढदिवस साजरा करतोय शेवटी तोच आपल्याला दुःख देतो की नाही? ज्याचा आपण विवाह लावून देतो शेवटी दुःखाला कारण तोच आहे. परंतु जो सुखाचा मूळ आहे, जो सुखाला कारण आहे, तो भगवान राम जर आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला तर आपल्या जीवनातून सर्व दुःख नाहीसे होतील. विठ्ठला विठ्ठला विठला विठला विठला. कुठलाही संप्रदाय घे, आजकाल आपण संप्रदायामध्ये वाटलो आहे. काही म्हणतात ना की बटोगे तो, आता बटोगी कटोगे हे काय वाईट आहे का? बाबासाहेब आंबेडकरांनी तेच सांगितलं, शिका, संघर्ष करा आणि एकत्रित राहा. एकत्रित राहा म्हणजे काय? परंतु आता बटोगी की कटोगी की केलं की ह्याच्यावर राजकारण सुरू झालं. विठ्ठला विठ्ठला विठला विठला विठला. अहो या महाराष्ट्राचा जर की विचार केला तरी महाराष्ट्र संतांची भूमी आहे. परंतु वारकरी संप्रदायामध्ये संत कुणाला म्हणावं, कुठल्या संतांचे अभंगा कीर्तनाला घ्यावे याची नियमावली आहे. परंतु ज्या वेळेला समर्थ रामदास तीर्थाटन करत करत पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेले, हात जोडले आणि पाहतात तर काय, त्यांचे अभंग, येथे उभा का श्रीरामा. समर्थ रामदास स्वामींना विठोबामध्ये राम दिसतोय, परंतु आज समर्थाच्या सेवकाला रामामध्येच राम दिसत नाही. विठ्ठला विठ्ठला विठला 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 विठला. समर्थाची या सेवका कृपा असे बरेच त्या ठिकाणी सांगितलेले आहे. समर्थांनी सांगितलं, विठोने श्री वाहिला देवराना तयांतरी देसरे त्यासी नेणा निवाला सोये तापसी चंद्रमौळी जीवा सोडवी कोण राम अंतकाळी. म्हणून संत म्हणतात, राम गावा राम गावा राम घ्यावा, राम घ्यावा राम घ्यावा राम गावा राम जीविता. राम गावा राम घ्यावा, राम जीवीचा विसावा. तुमच्या जीवाला जर विसावा जर हवा असेल तर आज 12 नंतर जे अवतीर्ण होणार आहेत त्याचा अंगीकार करा, त्याच्या नामाचा उच्चार करा. तुमची वाणी शुद्ध होईल आणि तुमच्या जीवनामध्ये सुखाशिवाय काही राहणार नाही. विठ्ठल विठला 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 विठला. मग भगवंताने श्रीमद भगवत गीते मास किती आहेत? मास
तोंडाला लावतात तो मांस नाही, नाहीतर आता प्रत्येकाला मांस तोच माहिती आहे. कारण 2 रुपयाचा मांस 20-20 रुपयाला काही काही विकलेले आहेत, नाही का? मांस म्हणजे काय? तोंडाला लावतात तो महिना. भगवंत आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये मासानाम मार्गशीर्षोहम, म्हणजे भगवंतानी ज्या आपल्या विभूत्या सांगितल्या त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की मासामध्ये मी कोण आहे? मासानाम सामवेदोस्मी. का? सामवेद हा भगवंताचा आवडता विषय आहे, कारण सामवेदामध्ये संगीताचं आणि गायनाचं ज्ञान सांगितलेलं आहे. म्हणून बघा, हरे रामा हरे कृष्णा, बाहेर देशामध्ये हरे रामा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा, त्याच्या पलीकडे त्याला काहीच माहिती नाही आणि तेच सुखी आहेत. आपण ग्रंथ वाचतोय, हे कुठं आहे ते कुठं आहे, शास्त्र काय म्हणतंय हे काय म्हणतंय, त्यांना शास्त्र वगैरे सर्व माहिती जरी असलं तरी फक्त ते गातात, आनंद घेतात. आणि जीवनामध्ये सुख दुःखाला कारण आहे, परंतु आनंद परमात्म्याकडे नेणार आहे. म्हणून आनंदी व्हा. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आणि आपल्या सनातन वैदिक धर्माचा नूतन वर्ष, कारण काही काना वाटतं न्यू इयर, याची सुरुवात आपल्या देशामध्ये आहे. बर्थडे, उद्याला आपण काय म्हणतो वाढदिवस. मुलगा आईच्या पोटामध्ये असल्यापासून प्रत्येक दिवसाला त्या जीवावर संस्कार केले जातात, त्याला काय म्हणतात? प्रत्येक महिन्याचा वाढदिवसच म्हणतात. परंतु आपल्याला आपलं शास्त्र माहित नसल्या कारणानं आपल्याला वाटतं हे बाहेरच्याच लोकांनी आणलेलं आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आणि आपल्या सनातन धर्मामध्ये प्रत्येक तिथीला महत्व आहे. योग तिथी वार काय सांगितलेलं आहे चौपाईमध्ये? योग लगन तिथी वार तिथी सकल भय अनुकूल. पंचांगाची 5 अंग आहेत, या 5 अंगाने पंचांग चालतं, परंतु ज्याच्या नावानं त्या पंचांगाना चालावं लागतं तो भगवंत. ज्या दिवशी जन्माला आले तो दिवस म्हणजे आजचा दिवस, तो मास म्हणजे आजचा मास. म्हणजे 9 दिवसापूर्वी गुढीपाडव्याला सुरुवात झाली आणि संतांनी सर्व कार्य गुढी उभारावी आणि वाटही चालावी पंढरीची. जीवनामध्ये काही लोक म्हणतात की आम्हाला काहीतरी सुरुवात करायची आहे, दारू सोडायची आहे, गळ्यामध्ये माळ घालायची आहे, त्याला काय मूर्ताची गरज आहे का? माणसाला चांगलं वागण्यासाठी मूर्ताची गरज लागत नाही, कारण ज्या दिवशी आपल्या घरामध्ये संत येतील, ज्या दिवसामध्ये आपल्या गावामध्ये हा सप्ताह असेल, तो दिवस अति पवित्र म्हणावा. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये पौर्णिमेला महत्व आहे, अमावस्येलाही महत्व आहे, प्रतिपदेलाही महत्व आहे, तृतीयेला प्रत्येक तिथीला महत्व आहे. कारण एक जरी तिथी नसली तरी हे 15 वडा पूर्ण होत नाही का? भगवान श्रीकृष्ण 16 कलाने पूर्ण आहेत आणि प्रभू रामचंद्र किती कलेने पूर्ण आहेत? 12. बरोबर की नाही? हे 12 सुद्धा मला सांगा, 12 कलेने ते पूर्ण आहेत म्हणून श्रीकृष्णापेक्षा छोटे आहेत का? त्यांचं महत्व महात्म्य कमी होतंय का? मग हे 12च कला का? सांगा, 12 कलेने पूर्ण का झाले? भगवान श्रीकृष्ण 16 कलाने, 16 सहस्त्र नारी. हे अध्यात्म ज्ञान आणि सामान्य ज्ञान हे महत्वाचं आहे. आपल्याला सामान्य ज्ञान कळतं परंतु अध्यात्म ज्ञान कळत नाही. 16 कलेने पूर्ण म्हणजे 16,000 मुलींना त्या नरकासुराच्या ज्याच्यातून सोडवलं आणि त्यांना आपलं नाव दिलं. लक्षात घ्या. आणि प्रभू रामचंद्र हे 12 कलेने आहेत. कुर्म, मत्स्य, वराह हे फक्त एक कलेने पूर्ण आहे. लक्षात घ्या. मग प्रभू रामचंद्र 12 कलेने पूर्ण का आहेत? तर हा जो उगवले नाही का, सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर तयाला माझा सूर्य उगवतो का? हे काय रूप का?
आता या सूर्याचा जर आपण विचार केला, कारण प्रभू रामचंद्र ज्या वंशामध्ये अवतीर्ण झाले ते कुठला वंश आहे? सूर्यवंश, नाही का? त्यांचा टिळाही कसा असतो? ऊर्ध्वपुंडी असतो आणि मागे सूर्याचा आकारही असतो. कारण आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये 33 प्रकारचे देव सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 12 काय आहेत? 12 सूर्य म्हणजे 12 आदित्य आहेत. किती? सूर्याची 12 नावं शास्त्राने सांगितलेली आहेत. आणि इंग्लिश मध्ये सूर्याला काय म्हटलं जातं? सन. आणि मुलाला? आता मला सांगा, सूर्याला आपल्याकडे 12 नावं आहेत, परंतु इंग्रजीमध्ये किती नावं आहेत? समानार्थी आहे का नाव? सूर्य म्हणजे सूर्य. मग जगामध्ये सर्वात श्रीमंत भाषा जर कुठली असेल तर ती आपली वैदिक संस्कृत भाषा आहे. विठ्ठला 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 कारण सनातन वैदिक धर्मामध्ये संस्कृत भाषेमध्ये ज्ञानाचा भांडार आहे. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वीची. या संतांना भजा, कारण या संतांनी आम्हाला सत्य सांगितलं आणि कुठला दिवस कशा पद्धतीने करावा हे संतांनी सांगितलं. शास्त्र बहुत बोलिले, वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचविले, परंतु आपण हित आपुले तेची घ्यावे. शास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. घराचा दरवाजा पूर्वेला असावा, तर आमच्या काकांचा पश्चिमेला. काय करायचं? लक्षात घ्या, काही काही डोकं खराब होऊन जातं. म्हणून शास्त्रामध्ये किती घुसावं, ज्योतिषशास्त्रामध्ये किती घुसावं. आता मीही एक अंगठ्या घातलेल्या आहेत, पण त्याच्या पाठीमागे माझं गणित काय ते माझं मला माहिती आहे. माझ्या गळ्यामध्येही बऱ्याच माळा आतमध्ये आहेत, त्याच्या पाठीमागचं गणित काय ते माझं मला माहिती आहे. तुम्हाला माहित पडणार नाही. सांगण्याचं तात्पर्य काय की शास्त्रामध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्या, परंतु त्या आपल्या हिताच्या जर नसतील, आपल्याला देवाकडे जर न्यायच्या नसतील, तर त्या करू नका. तर तुम्ही काय करा? संतांनी सांगितले ते करा, फक्त नामस्मरण करा. विठ्ठला 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 विठ्ठला. आजचा दिवस हा कसा आहे? उत्तम आहे. ऋतू ही उत्तम आहे. म्हणून नवमी तिथी, मधुमास पुणिता, शुक्ल पक्ष, हरिजित प्रीता. म्हणजे तुम्ही गोसावी तुलसीदासांचं रामायण उचला, परंतु आपण रामायण उचलायचं असेल तर कुठला उचलावा? नाथांचं भागवत उचला. परंतु आता झालंय काय? आम्हाला ज्ञान दाखवायचं आहे जगाला की मला तुलसीदासांचा, आम्हाला भागवताचार्य व्हायचं आहे, आम्हाला रामायणाचार्य व्हायचं आहे. आम्ही रामायण करतोय, राम जन्माची कीर्तन करतोय, आणि आमच्या आई वडिलांनाच आम्ही जर त्रास देत असू तर आमच्यासारख्या नरकामध्ये जाणार आम्हीच आहोत. पण काही काळ समजतही नाही. काही काळ वाटतं ह्याने आईला त्रास दिला. आई वडिली मुलांना त्रास देतात, नाही अशातला भाग नाही. पण त्या गोष्टी अवघड आहेत. परंतु प्रभू रामचंद्रांचं चरित्र अवलौकिक आहे. या भारतामध्ये आदरणीय रामचंद्रजी डोंगरे महाराज होऊन गेले. अहो, ज्यांच्या भागवतानं हा समाज घडला, ज्यांच्या रामायणानं हा समाज घडला, डोंगरेजी महाराज. अहो, त्यांची कथा ऐकल्यानंतर, त्यांचं जीवन चरित्र ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं. तुम्हाला कल्पना नसेल, काल तर मी हुंदके देऊन देऊन रडलो. खोटं बोलणार नाही. आदरणीय प्रातस्मरणीय रामचंद्र डोंगरेजी महाराजांचा विवाह झाला, आणि विवाह झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला त्यांनी सांगितलं की देवी, आपला तर आता विवाह झालेला आहे, परंतु माझी एक इच्छा आहे की जोपर्यंत 108 भागवत होत नाही. आपण लग्न केल्यावर आपल्या बायकोला बोललो का महाराज की जोपर्यंत माझे 108 कीर्तन होत नाही, परंतु मी संकल्प केला होता की जोपर्यंत मी डोक्याला फेटा बांधत नाही, कीर्तन करत नाही, तोपर्यंत मी लग्न करणार नाही. हा मी संकल्प केला होता. आणि लगेचच 3 महिन्यामध्ये ह्याच मंदिरामध्ये वडिलांची जी परंपरा होती, तुकाराम बिजेची, वडील गेल्यानंतर 2 महिन्यामध्ये या ठिकाणी कीर्तन केलं. आपले हरिश्चंद्र बाबा असतील,
शालिग्राम बाबा असतील, गायकवाड बाबा, या सर्वांनी, हरिश्चंद्र लाकड्या बाबा, सर्वच आहेत. प्रत्येकाचं नाव घेणं अयोग्य आहे. डोंगरे महाराजांनी आपल्या पत्नीला सांगितलं, देवी, जोपर्यंत माझे 108 भागवत होत नाही तोपर्यंत आपण संसार करायचा नाही. एकच माझी एक इच्छा आहे की तू माझ्या बरोबर 108 भागवत ऐक. आपण काय सांगतो आता, माझंही तसंच आहे. माझं कीर्तन असतं तेव्हा मी बायकोला सांगतो घरात राहा, का तर मुलं आहेत. संसाराच्या अंगी आम्ही म्हणजे आपण नाही, संत. आता आपण म्हणतो आम्ही या कीर्तने, आम्ही झालोय का शुद्ध? रोज हरिपाठ करतोय. अहंकाराचा वारा न लागो राजसा, आणि आपल्यातच अहंकार आहे. 108 बोलो की धन्य मीच त्रिभुवनी. कारण बाहेर देशामध्ये त्यांना देव देवता फक्त ही दिसणारे आहेत, सूर्य चंद्र वगैरे वगैरे, म्हणून ते सूर्यदेव म्हणतात की धन्य मीच त्रिभुवनी. या त्रिभुवनामध्ये मीच धन्य आहे. धन्य अजितीनं, धन्य अंजनीचा सुद्धा. आपण धन्यता कुणाला द्यावी याचंही ज्ञान असणं गरजेचं आहे. धन्य मीच त्रिभुवनी, कारण माझ्या वंशामध्ये प्रभू रामचंद्र अवतीर्ण होणार आहेत. म्हणून प्रभू रामचंद्रांचा अवतार हा महत्वाचा आहे. म्हणून एकदा त्या परब्रह्म परमात्म्याचं नामचिंतन करा. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा,
थांबा थोडं. आणि सर्वांना या ठिकाणी आनंद झालेला आहे. काम आहे पैशाचा. पैशाची अवस्था काय ती सांगा. नाही कौशल्याशी भान आ नाही कौशल्याशी भान आ नाही कौशल्याशी भान ओ नाही कौशल्याशी भान आ नाही कौशल्याशी नाही गर्भी आले नारायण गर्भी आले नारायण शुक्ल पक्षाही नवमी हो शुक्ल पक्षाही नवमी आ शुक्ल पक्षाही नवमी ओ शुक्ल पक्षाही नवमी आ नारायण गर्भी आले नारायण शुक्ल पक्षाही आ शुक्ल पक्षाही नवमे शुक्ल पक्षाही नवमे शुक्ल पक्षाही नवमे नाही कौशल्याची भान गर्भी आले नारायण. त्याच्याही अगोदर एक चरण आहे. सुशोभित दाही दिशा. परंतु आता काय की भगवंताचं चरित्र एका तासामध्ये सांगणं म्हणजे अवघड आहे. नामदेव महाराज सांगतात की त्या भगवंताला मी एकदा डोळा कधी पाहतोय. कारण उत्सुकता आहे. आपल्याला उत्सुकता कशाची आहे. नको त्या गोष्टीची उत्सुकता. म्हणून आता बरोबर 12:05 झालेली आहेत. या नामदेव महाराजांच्या अभंगातील 8 चरणांचा अभंग आहे. परंतु 7वं जे चरण आहे त्या 7व्या चरणाचा या ठिकाणी आपण उच्चार करायचा आहे. आणि आपण फुलं उधळायची आहेत. आणि त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली घ्यायचे. लक्षात घ्या. अयोनी संभव प्रगटले राघव अयोनी संभव प्रगटला राघव अयोनी संभव प्रगटला राघव शुक्ल पक्ष राम म्हणे डोळा पाहिला त्रिवोध पाया राम म्हणे डोळा पाहिला त्रिवोध पाया रामयाचा स्वामी प्रगटला कुंडली कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज रामचंद्र हर हर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. हो जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय. जय श्रीराम जय श्रीराम. आता पाळणा होणार आहे. कीर्तन वगैरे झालेलं आहे. सर्वांना सूचना आहे ती सूचना नीट ऐका की पाळणा वगैरे झाल्यानंतर महाप्रसाद जो आहे महाप्रसाद आरती वगैरे सर्व झाल्यानंतर महाप्रसादाला 4-5 काउंटर त्या ठिकाणी लावलेले आहेत. आणि जे वारकरी आहेत जे नित्यनेमाने त्यांना पाठीमागे रे कुळभूषण
धन्यवाद. आता आरती होईल. सर्वांना विनंती आहे खाली बसून राहा. भगवंत पाळण्यामध्ये आहेत. पाळणा असाही हलू नका की भगवंताला त्या ठिकाणी त्रास होईल. लक्षात घ्या. जागेवर बसा. आता आरती होईल. आणि आरती झाल्यानंतर मग आपण दर्शन घेऊ शकता. धन्यवाद. हॅलो. मंदिरातील सर्वांना विनंती आहे की जरा दरवाजा येऊन जरा असं सोडा. जरा उभे राहा, उभे राहा. वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपादयाचे सर्वांगी सुंदर होती कंठी झळके माळ मुक्ता फळाचे जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाकर गौरा तुझ गौरे कुमरा चंदनाचे ओटे कुंकुम केशरा हिरे जाडीक मुकुट शोभतो बरा कुंदोनाचा पुढे चरणी घाबरूया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र शुंड त्रिनयना आत्रा माता वटवावे सदना संकटे पावावे निर्वाणी रक्षा गुरुवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव युगे 28 विडवरे उभा वामांगे रखमाये दिव्य देशोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्माले गा चरणी वाहे भीमा उद्धरे जगा जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रखमाये वल्लभा राईचा वल्लभा पावे जुलगा जय देव तुलसी माळा गळा कर ठेवून कंठी दासे पीतांबर कस्तुल लाटी देव सुलभ नित्ये ती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहते जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रखमाये वल्लभा राईच्या वल्लभा भावे जुलगा जय देव धन्य वेणुनाद हरचंद्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखमाबाई राणी या सकळा ओवाळो तो राजा विठवा सावळा जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव ओवाळो आरत्या कुरवंड्या येते चंद्रभागे मध्ये सोडून या देते इंद्या पातका वैष्णवनाच ती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा भावे जीवलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनेती ओ साधू जनेती चंद्रभागे मध्ये सोडून या देते दर्शा पाठा पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रखमाये वल्लभा राईचा वल्लभा जय देव लवतवते विक्राल ब्रह्मांडे माळा विषय कंठी काळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तके बाळा तेथून या जल निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाची ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भवळा नयने विशाळा अर्धांगे पार्वती सुमनांचा माळा विभूतीचे उधळणा श्रीकंठ नेळा ऐसा शंकर शोभे उमा वेगाळा जय देव जय पांडुरंगा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाचे ओ वाळू तुझ कर्पूर गौरा
सागर मंथन पै केले त्यामध्ये अवचित हार सापडले ते तू आसू पण भाषण केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू दुर्गर गौरा जय देव व्याघ्रांवर पणिधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुंजन सुटकारी शतकोटीचे बीज वाजे उच्चारी रघुकुल नीलग्राम दासा अंतरी जय देव जय शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावाती ओ वाळू दुर्गर गौरा जय देव दुर्गे दुर्गड भारी दुर्विण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमथनी सुरवरी शरवर दे तारक संजीवनी जय देव त्रिभुवन प्रेमणी पाहता तुझा ऐसे नाही चारी समरे प्रंदून बोल विकारी साही विवादा दडता पडलो प्रवाही हे तू भक्ताला रे पावसे नवलाहे जय देवी महिषासुरमर्दनी सुरवरे जरवर दे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होते राजा देशापासून सोडे तोडे बहुभाषा अंबे तुझवांधून पण पूर्विलाशा नरहरी कल्लित झाला पद पंकज देशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरे जरवर दे तारक संजीवनी जय देवी उत्कट साधून शेळा शेतू बांधोनी लिंग देह कापरे विद्वत्वनी काम क्रोधादे राम स्मरदोनी भाव रावण लुटोनी जय देव निजबोध रामा परमाती आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा दहन करुणी आपल्या मारीला आनंदाची गोडी घेऊन आला जय देव निजबोध रामा परमात्मे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव बळे निज शक्ती सोडवेली सीता म्हणून येणे झाले अयोध्या रघुनाथा आनंदे ओसंडे वैराग्य भरता आरती घेऊन आले कौसल्या माता जय देव निजबोध रामा परमात्मे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव गजतिया पार 18 पद्मे वानर करते भुकार अयोध्ये से आले दशरथ कुमार नगरी होत आहे आनंद तोर जय देव निजबोध रामा परमात्मे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव सिंहासनी राजा रघुवीर सोहम भावत या पूजा उपचार आरती वाद्यांचा गजर माधवदास स्वामी आठवण विसर जय देव निर्बोध रामा परमात्मे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा जय देव श्री राम जय राम श्री राम जय राम आरती वो वाळू पाहू सुंदर मेघशा आरती वो वाळू पाहू सुंदर मेघशा त्रिभुवन वनमंडित माला शोभत से गळा ओ रामा शोभत से गळा आरती वो वाळू पाहू ब्रह्मपुतळा श्रीराम जय राम श्रीराम जय राम आरती वो वाळू पाहू सुंदर मेघशा आरती वो वाळू पाहू सुंदर मेघशा ठकरासी ठाण करी धनुष्य बाण ओ रामा धनुष्य बाण मारुती सन्मुख कर जोडून श्रीराम जय राम श्रीराम जय राम आरती वो वाळू पाहू सुंदर मेघशा आरती वो
करते स्वर्गाहून देव पुष्पवृष्टी करते श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम त्रिभुवन वंटी तमाळा शोभत से गळा ओ रामा शोभत से गळा आरती ओ वाळू 14 भुवनांच्या पोटी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओ वाळू पाहू विष्णुदास नामा म्हणे मागणे किती ओ रामा मागणे किती आरती ओ वाळू पाहू जानकी पती श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओ वाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ज्ञान राजा महाकैवल्यचे दासे साधू संत मनोवेदाल माता आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जागी इतने नती कोणी अवतार पांडुरंगा नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्यचे दासे साधू संत मनोवेदाल माता आरती ज्ञान राजा प्रागत भूया बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी आई मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्यचे दासेविती साधू संत मनोवेदाला माझा आरती ज्ञान राजा हे आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंगारतीले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा हे दुखिता कुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून अंश्वरे धरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा हे घालील लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळील मने नमा खाली बसा एक मिनिट खाली बसा हीच व्हावे माझे अस जन्मोजन्मी तुझा पंढरीचा वारकरी वारी चुकून दे संग सर्व काळा अखंड प्रेमाचा कल वारकरी वारी चुकून दे चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वारकरी वारी चुकून दे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझे अस कळा हरीच्या कल्पनेची बाधा नवकोणे अकाली संत मंडळी अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान मागणे ते एक तुझ प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतासे निर्विहेची मद दे आणि तुझे काही न मागो देवा का म्हणे आता उदार तोही मद ठेवी पाये संतांची या संतासी निर्विहेची मद दे आणि तुझे काही न मागो देवा श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगणा अविनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळू आदि केशवा मानंदा मानभवा सदाशिवा सदरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा क्षस्त्रपादा क्षस्त्रकरा क्षीरसागरा शेषसेना कमल नयना कमलापती
कामिनी ममना मदन मूर्ती भवतकार कार धरित्याक्षते वामन मूर्ती त्रिविक्रमा आगाये सगुणा निर्गुणा जगत जनित्या जगत जीवना वसुदेव देवकी नंदना बालरांगणा बालकृष्णा तुकाला लोटा अंगणी मज ठावद्यावाजी चरणी हीच करीत से विनवणी भवबंधनी सोडवावे आता विश्वात्मके देवे येणे वागे बसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात वर्षद सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटो दयाभूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंता मणीचे गाव बोलते अर्णव पियुषांचे चंद्रमेघे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाये सदा सज्जन स्वैर होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिनी लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजवे विशेष लोकाये दृष्टा दृश्य विजय व्हावे एतमणे त्रिविश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे ध्यान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला जय श्रीराम. जय श्रीराम. एक मिनिट खाली बसा. आपल्या या ठिकाणी 2 दिवस वाडेकर महाराज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ज्यांनी या ठिकाणी शूटिंग केलं ते आमचे आदरणीय हरिभक्त पारायण दिनेश महाराज वाडेकर, त्यांना विनंती आहे त्यांचं मंडळाच्या वतीनं श्रीफळ आणि शाल तरी 1 मिनिटासाठी यायचं आहे. 2 मिनिटं थांबा. आरती वगैरे आता घेत बसू नका, जास्त गडबड होईल. आपण सुंदर सहकार्य केलेलं आहे. फक्त 2 मिनिट. वाजनावरे आपले असतील, दर्शन महाराज असतील, भूषण महाराज असतील, मोहन महाराज असतील, सर्वांचं या ठिकाणी आभारी आहे. 2 मिनिटं. आता भगवंताचा जन्म झालेला आहे. घाई करायची आणि विणा उतरवण्यासाठी 5 वारकरी या आपल्या 5 विणा उतरून घ्या. 2 मिनिटं खाली बसा फक्त. आदरणीय सर्वांना लक्ष देऊन ऐका. वाडेकर महाराज यूट्यूब चॅनल पाळणा वगैरे आपला सर्व व्यवस्थित केलेला आहे. भगवंत आपला सुदंड आयुष्य देव हीच माऊली चरणी प्रार्थना आहे. हॅलो, बैठक बसणार नाहीये. काउंटर चालू केले जेवणाचे साईडला, तिथून घेऊन बंदीत बसावे.